मैं यादों का किस्सा खोलूं तो कुछ दोस्त याद आते हैं। मैं बीते हुए कल को याद करूं तो कुछ दोस्त याद आते हैं। अतिशय भावनिक आणि हृदयस्पर्शी असा प्रसंग ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलची टीम जळगाव जिल्ह्यातील सातोद या गावी आलेली आहे आणि या ठिकाणी मित्रपरिवाराचं गेट टुगेदर आहे। दादा काय विद्यार्थी ज्यांनी आज आसन भूषवलेलं आहे हे सर्व सन्माननीय। अर्थातच माझा बायकोचा भाऊ लोण्याहून मऊ म्हणजे दीपक आणि तुम्ही सगळं मी निलिमा संगतकर चौडे। मला दोन मुलं आहेत, एक IT इंजिनियर आहे, तो असतो पुण्याला, लग्न झालेलं आहे, SDFC बँकेला त्याची मिसेस आहे, आणि लहान मुलगा सध्या त्याचं ट्रान्सफर नागपूरला झाल्यामुळे आम्ही सर्व नागपूरला असतो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव अजय बोंडे, डॉक्टर बोंडेंचा मी मुलगा आहे म्हणून सर्वच मला ओळखतात। मी सध्या पुण्याला असतो, माझी स्वतःची छोटीशी कंपनी आहे, मी ऑटोमेशनमध्ये काम करतो आणि अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग। मला जाऊ दे रे मला मथुरेला, नंदलाला रे गोपाला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला मथुरेला, नंदलाला रे गोपाला। निघून गेल्या गौडणी साऱ्या, निघून के जाए बहार बड़ी मस्तानी मेरी महबूबा मेरी जिंदगी। वाढत चाललाय आणि वाढायला हवं। मग ग्रुपचा उद्देश काय? फक्त दरवर्षी एकत्र यायचं, जेवण करायचं, भरीत खायचं आणि चाललं जायचं का? नाही। खरी गरज आपल्याला ग्रुपची आता आहे। मित्रांनो, माणसाच्या जीवनाच्या 5 लेवल आहेत: शारीरिक, सामाजिक, मानसिक। 7 वर्ष झाली या ग्रुपला। ग्रुप कसा स्थापन झाला? फक्त 3 लोकांवर हा ग्रुप वाढत चाललाय आणि वाढायला हवा। मग ग्रुपचा उद्देश काय? क्या नहीं जाता, अरे मेरे दोस्तों के बिना आज रहा नहीं जाता। मी माझ्या फॅमिलीबद्दल एक थोडक्यात सांगतो। मी 1ली ते 10वी पर्यंत आपल्यासोबत होतो, त्यांच्यानंतर माझ्या घरावरच्या जबाबदाऱ्या माझ्यावरती आल्या। तो कुछ दोस्त याद आते हैं, मैं बीते हुए कल को याद करूं तो कुछ दोस्त याद आते हैं। अतिशय सुंदर आणि अतिशय भावनिक असा हा प्रसंग आहे। आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणि रोजच्या धावपळीमध्ये आपण खूप बिझी असतो आणि या बिझी शेड्यूलला कुठेतरी
मार्गच तो मार्ग दाखवायचा असतो. आजचं धकाधकीचं युग, येणारं AI टेक्नॉलॉजी आणि या सर्वांचं गणित कुठेतरी जुळवून आणायचं असतं. असंच मग हा जो आपला मित्रपरिवाराचा ग्रुप आहे, माझ्या मते यावर्षी तरी खूप कमी लोक आलेले आहेत. आपण मागच्या वर्षी ज्या वेळा व्यास मंदिरात हा कार्यक्रम घेतला त्यावेळा भरपूर उपस्थिती होती. असो, काही लोक कामानिमित्त बाहेर आहे, मला आपल्याला हे जावं लागलं, असे प्रत्येकाचे काहीतरी समस्या असतात. पण ठीक आहे, छोट्यातून मोठं घडवण्याचा आपण प्रयत्न करूया. तर शेवटी काय असतं की आपण ज्या आपल्या बालपणाच्या आठवणी असतात आणि एकत्र आपल्या शाळेमध्ये आपण जो वेळ व्यतीत केलेला असतो आणि आताच्या या धकाधकीच्या जीवनात आपण ज्या वयाच्या उंबरठ्यावर उभे आहोत त्याचा जर विचार केला तर सगळीकडे मुलं कुठेतरी नोकरीला आहे, कुठेतरी बाहेरगावला आहे आणि मग आपणच आपले असतो. आणि मग त्या व्हॉट्सअपला रोज सुरू करायचं आणि त्याच्यावर फक्त मेसेज टाकायचे, मेसेज बघायचे, एवढाच हा प्रसंग असतो. पण त्यातल्या त्यात वेळ काढून कुठेतरी एकमेकांच्या सुखदुःखाशी सहभागी होऊन आपण हा जो कार्यक्रम घडवून आणतो हा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. शेवटी एकच असतं की साऱ्या गोष्टी करताना आपलं अस्तित्व, आपले विचार आणि आपली संस्कृती याचा अभ्यास हा प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. आपण रस्त्याने चालतो, आपण कुठे बोलतो, आपले जे मित्रपरिवार असतात त्यांच्या संपर्कात येतो, परंतु आजच्या या युगामध्ये प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आलेलं आहे. आणि हे महत्त्व जपत असताना, या टेक्नॉलॉजीला आपण ॲक्सेप्ट करत असताना कुठेतरी अशा मित्रांची, अशा त्या काळातल्या परिवारांची गरज असते. सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात मी नोकरी करत असताना ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत नोकरीचा योग आला आणि ह्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक बॅचेस येतात, अनेक विद्यार्थी येतात. आपल्या शाळेचे अनेक विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर आहेत. त्यांचे लेटर येत असतात आम्हाला. आता ते लेटर वाचताना आम्हाला देखील खूप म्हणजे मन जो नमस्कार मंडळी, ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलची टीम आज अशा ठिकाणी आलेली आहे की ज्या ठिकाणी 1986 बॅचच्या विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर आहे आणि अतिशय सुंदर असे वातावरण आणि यात खानदेशी मेनू आणि त्यात ही सुंदर अशी मिरचीची भजी झकास. हा मेनू बघितल्यानंतर आणि व्हिडिओवर हा बघितल्यानंतर निश्चितच सर्वांना पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. खूप सुंदर असं हे वातावरण. पुढचं आपण बोलूया. धन्यवाद. हा मग सांगितलं ना सगळ्यांना, मस्तच त्यांचं लग्न.